आणि आता कल्याणमधनं एक मोठी बातमी समोर येते। हायकोर्ट क्लार्क पदाच्या टायपिंग स्किल टेस्टमधील तांत्रिक गोंधळ हा आता चांगलाच पेटलाय। कल्याणमध्ये देखील त्याचे पडसाद उमटतायत। कल्याण एपीएमसी मार्केट इथल्या परीक्षा केंद्रावर संतप्त विद्यार्थ्यांनी थेट न्यायाधीशांची गाडी अडवली आहे। कल्याण सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश परवीन सय्यद यांच्या वाहनाला परीक्षार्थींनी घेराव घालत तब्बल 1.5 तास त्यांची गाडी रोखून धरली। परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी सर्व्हर समस्यांमुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। याच संतापातून हे आंदोलन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण आहे आणि पुढील घडामोडींवर आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। खरं तर दुपारी या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी केंद्रांवरती पोहोचले होते आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। तेव्हापासून हे विद्यार्थी विविध ठिकाणी आंदोलनाला बसल्याचं आता पाहायला मिळत आहे। आणि कल्याणमध्ये परिस्थिती काय जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमजद खान सध्या आपल्या संपर्कात आहेत। अमजद, विद्यार्थी हटायला तयार नाही आहेत, न्यायाधीशांच्या गाडी समोर बसल्याचं कळतंय, सध्या काय परिस्थिती आहे? दुपारपासून जे हायकोर्टाचा क्लर्कसाठी जे टायपिंग स्किल टेस्टची परीक्षा होती त्या परीक्षा दरम्यान जे काही तांत्रिक बिघाड झाला, त्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। सध्या विद्यार्थी आंदोलनाला बसले आहे। कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश परवीन सय्यद या ठिकाणी पोहोचल्या। त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थी जे परीक्षार्थी होते त्यांनी न्यायाधीश ज्या गाडीमध्ये आहेत ती गाडी रोखून ठेवली आहे। त्या गाडीसमोर बसले आहेत, ते मानायला तयार नाही। परीक्षार्थ्यांची एकच मागणी आहे की आमची अनुपस्थिती लागली नाही पाहिजे आणि हा एक्झाम परत घेतला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। जोपर्यंत ठोस निर्णय हायकोर्टाकडून होत नाही, या संदर्भात कोणती ठोस म्हणजे कागदपत्र आमच्या समोर येत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आणि न्यायाधीशांच्या गाडीला पुढे जाऊ देणार नाही। सध्या जे न्यायाधीश आहेत त्या परवीन सय्यद त्यांच्या गाडीमध्ये बसले आहेत। पोलीस समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत। या एपीएमसी मार्केटमध्ये अंधार आहे आणि या अंधारात हे जे परीक्षार्थी हे बसले आहेत, हा आंदोलन चिघळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते, कारण की ज्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या मध्ये संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे, त्यामुळे अप्रिय घटना देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच आमच्या त्यामुळे या आंदोलनाकडे आपलं लक्ष असणारच आहे। वेळोवेळी ताजे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी। त्यांना यायला एवढा वेळ का लागतो?